लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. ब्रेकिंग न्यूज आहे. न्यूज 18 अंतर्गत ही बातमी आलेली आहे. तर लाडक्या बहिणींना खात्यावर त्यांच्या 3,000 रुपये एकत्रित येणार. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे पैसे एकत्रित येणार असं जाहीर झालेलं आहे. तर लाडकी बहीण योजना बऱ्याच लाडक्या बहिणी आपल्या इंस्टाग्रामवरती असू द्या किंवा आपल्या यूट्यूबवरती कमेंट व मेसेज करून सांगत होते किंवा विचारत होते की लाडक्या बहिणीचे पैसे आमचे कधी जमा होणार. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहे त्यांची पडताळणी सुरू आहे. सर्वांना माहिती आहे 80% पडताळणी सुद्धा झालेली आहे व अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे पुन्हा सुरू होण्यासाठी लाडकी बहीण योजनेचे जे महिला व बाल विकास विभाग आहे अंतर्गत पडताळणी पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे. पण बऱ्याच लाडक्या बहिणी अशा सुद्धा आहेत की त्यांच्या खात्यामध्ये जून जुलै महिन्यापासून सुद्धा पैसे आले नाहीत व आता अपेक्षित रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हावे असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवरात्री आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे येणार, 3,000 रुपये येणार अशा बातम्या समोर येत आहेत. तर न्यूज 18 लोकमत मोठी न्यूजपेपर आहे किंवा मोठं चॅनल आहे, त्यांचं यूट्यूब चॅनल आहे, न्यूज चॅनल आहे व लोकमत पेपरसुद्धा आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तिथे त्यांनी आजच म्हणजे सप्टेंबर 8, 2025 रोजी हे न्यूज अपडेट दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण योजना नवरात्री आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावर येणार 3,000 रुपये. आता हे तुम्ही पाहू शकता नवरात्रीच्या आधी म्हणजे आता सप्टेंबरच्या 2ऱ्या ते 3ऱ्या आठवड्यापासून नवरात्र सुरू होणार आहे. त्याआधी जर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सणासुदीला पैसे आले तर नक्कीच लाडक्या बहिणींना मदत होणार आहे. कारण आता नवरात्र सुरू होणार आहे, त्यानंतर लगेच दिवाळी सुद्धा असणार आहे. तर लाडकी बहीण योजना गणेशोत्सवादरम्यान सणासुदीच्या काळात अपेक्षित रक्कम न मिळाल्याने काहीच्या नाराजीचं सुरू आहे. तर लाडकीला अपेक्षा होती की गणेशोत्सव होता त्यावेळेस 2 महिन्याचे पैसे लाडकीच्या खात्यामध्ये जमा होतील व सरकार नक्कीच मदत करतील. पण आता असे समोर आले आहे की लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे पैसे जे होते व सप्टेंबर महिन्याचे पैसे आहेत ते एकत्रितपणे येतील का? कारण अद्याप GR निघाला नाही. पण तर या आठवड्यामध्ये भरपूर सुट्ट्या होत्या, त्याच्यामुळे अशी अपेक्षा आहे की 1 ते 2 दिवसांमध्ये याबद्दल GR सुद्धा निघावं. लाडक्या बहिणींचे जुलैचा हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला आला, त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता येणं अद्याप बाकी आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता न मिळाले गेल्याने काही दिवसांपासून महिलांमध्ये नाराजी आहे. गणेश उत्सवादरम्यान सणासुदीच्या काळात अपेक्षित रक्कम न मिळाल्याने काहीसा नाराजीचा सूर सुद्धा आहे. तर आता सरकारकडून महिलांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्याचे मिळून 3,000 रुपयांचा हप्ता एकत्रितपणे या महिन्यात जमा होऊ शकतो अशी माहिती प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, अशी माहिती प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्यामुळे 3,000 रुपयांचा हप्ता एकत्रितपणे या महिन्यात जमा होऊ शकतो अशी अपडेट आली आहे. तर 3,000 रुपये कोणाला पाहिजे हे नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला काय वाटतं की एकत्रितपणे हे पैसे आले पाहिजे का नाही, का एकच 1,500 रुपये हप्ता जमा झाला पाहिजे आहे. आता लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 80% जी पडताळणी आहे ती पूर्ण सुद्धा झालेली आहे. ऑगस्टचा हप्ता खात्यात न आल्याने महिलांची निराशा वाढली होती. सरकारने आधी जाहीर केल्याप्रमाणे हप्ता पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळेल असं सांगितलं होतं. मात्र सप्टेंबरच्या रक्कमही अद्याप आली नसल्याने अनेक महिला चिंतेत होत्या. आता लाडक्या बहिणींना महत्त्वाची अपडेट आहे. पाहू शकता प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ही माहिती मिळाली. नक्कीच ही खरी माहिती असणार आहे. अजूनही काही अर्जाची स्क्रुटिनी सुरू आहे. मागच्या काही काळात नियमांचे केराची टोपली दाखवून लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढली होती. त्या सगळ्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत अशी सुद्धा अपडेट आली आहे. म्हणजे काय, तुम्ही सरकारी नोकरदार होता तरी लाभ घेत होता किंवा तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहे, तुम्ही पुरुष आहे, असे सर्व जे अपात्र लाभार्थी आहे त्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. त्याच्यामुळे ज्यांना गरज आहे अशा लाडक्या बहिणीच्या खात्यात आता पैसे येणार आहे. त्यामुळे जे अर्ज बाद करण्यात आले आहे त्यांच्याकडे कोणतेही पैसे आता येणार नाही. या सगळ्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. मागच्या काही महिन्यांपासून अर्जाची फेर तपासणी केली जात आहे. त्यामध्ये आतापर्यंत तब्बल 26 लाख अर्ज अपात्र ठरले आहेत. अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई सुद्धा केली जाणार आहे अशी अपडेट येत आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमचे अर्ज बाद झाले आहेत का नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. तुमचे बाद का झाले आहेत, म्हणजे तुम्ही अपात्र होता का किंवा तुम्ही सर्व याच्यात बसून निकषांमध्ये बसत होता तरी सुद्धा तुमचे जे पैसे येण्यास बंद झाले आहेत हे सुद्धा कमेंट करा. तर काही लाभार्थ्यांनी अजूनही बँक खात्याचा प्रश्न आहे की म्हणजे काही लाभार्थींचा अजूनही बँक खात्याचा प्रश्न आहे. म्हणजे काय, तुमचे बँक खाते तुमच्या नावावर नसून तुमच्या घरच्या म्हणजे मिस्टरांच्या नावावरती आहे किंवा बाकीच्या कोणाच्या नावावरती आहे. ज्या महिलांचे स्वतःचे खाते नाही त्यांच्या घरातील पुरुषांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. त्यामुळे अशा महिलांनाही थोडा उशीर झाला आहे. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला तब्बल 2,60,00,000 महिलांची नोंदणी केली व पडताळी चालल्यानंतर हा आकडा 2,44,00,000 आला आहे.
मोठ्या प्रमाणावर नोंदणी झाल्यामुळे व डेटा पडताळणीमुळे काहीसा उशीर झाला असला तरी 2 महिन्याचे एकत्रित हप्ता जमा झाल्यास महिलांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. तुम्हाला दिलासा मिळणार आहे का नाही नक्कीच सांगायचं आहे, कारण आत्ता बराच उशीर झाला आहे. जवळजवळ 1.5 महिना होत आला आहे. ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा व्हायला पाहिजे होते, परंतु झाले नाहीत. व लाडक्या बहिणींना आता एकच अपेक्षा आहे की जे नवरात्रीपूर्वी 3,000 रुपये नक्कीच जमा व्हायला पाहिजे आहे. 2 महिन्याचे हप्ते या महिन्यात एकत्र दिले जाण्याची शक्यता आहे. मात्र हा हप्ता कधी मिळणार अद्याप तारीख जाहीर झाली नाही. परंतु इथे लक्षात घ्या, प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिल्यामुळे लाडक्या बहिणींना थोडासा दिलासा आहे व अशी आपण अपेक्षा करू शकतो, सरकारला एक विनंती करू शकतो की हे 2 महिन्याचे पैसे आमच्या खात्यात लवकरात लवकर जमा करावे. कारण सणासुदीचे दिवस आहेत, गणपती बाप्पा होते त्यावेळेस तरी अपेक्षा होतीच की हे पैसे यावे, किंवा आता ईद सुद्धा झाली तरी अपेक्षा होती. परंतु सरकारने हे पडताळणी प्रक्रियेचं कारण पुढं दिल्यामुळे हे पैसे आपल्या खात्यात काही जमा झाले नाहीत. परंतु आता GR लवकरात लवकर निघावं. नवरात्रीपूर्वी हे 3,000 रुपये नक्कीच आपल्या खात्यावरती जमा व्हायला पाहिजे आहे. महत्त्वपूर्ण माहिती आहे. नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा नक्की जॉईन व्हा. धन्यवाद.